असे खेळाडू विजय पावले गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. रबर बॉलचं क्रिकेट जास्त खेळत नाहीयेत, परंतु आज तालुक्यासाठी दाखल झालेत विजय पावले. पहिलाच बॉल स्वप्नील शिंदे लाले यांच्यासाठी चांगली सुरुवात टीम 32 शिराळ 11 या संघाकडून झाली आहे. पहिला बॉल निश्चित डॉट टाकलेला आहे विजय पावले यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे आपली चमक धमक दाखवली आणि या हंगामाला चांगल्या फॉर्मात असणारा स्वप्नील शिंदे लाल्याला बांधून ठेवणारा बॉल डॉट. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती स्वप्नील शिंदे लाल्याने दाखवली आपली ताकद. बॉल सीमारेषा पार, षटकार. ओव्हर पिच बॉल होता आणि त्या बॉलला दिशा चांगल्या प्रकारे दिलेली आहे. बॉलने घेतली भरारी. स्वप्नील शिंदे लाल्या यांचा फटका होता भारी आणि आजच्या दिवसामध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी सुरू झाली आहे. व्हेरी सेकंड बॉलवरती मारलेला हा त्याने षटकार होता. अगदी दुसऱ्या बॉलवरती आक्रमक दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नील शिंदे लाल्या या हंगामामध्ये चर्चेमध्ये असणारा खेळाडू. तालुका गटामध्ये तुम्ही घ्या आणि एक वाकराचं क्रिकेट देखील सातत्याने चांगलं खेळलं जातं. रबर बॉल हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू विजय पावले यांच्या विरोधामध्ये आक्रमण करत असताना स्वप्नील शिंदे लाल्याच्या बॅटमधून आलाय षटकार. पहिला बॉल निर्धाव आला. या बॉलवरती षटकार. हा बॉल चांगला राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. निश्चित आता या बॉलच्या पाठीमागे विजय पावले यांनी कमबॅक केलं. ज्या प्रकारचा बॉल त्यांनी हाताळला बांधून ठेवणारा बॉल होता. मुभा दिलीच नाही विजय पावले. गोलंदाजी मार्गवरती आपण त्यांना पाहत आहोत. माजी मुंबईकडून ISPL खेळणारे आणि संघनायक म्हणून त्यांची ख्याती लाभली. बॉल क्रमांक 4 घेऊन येतले सायक रेनला. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्मात असणारा, बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा आयकॉन म्हणून गाजवणारा घोडे पारोट गावचा निखिल जाधव यावेळेस गोलंदाजी करत असताना काहीतरी अडथळा इथे येताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर रेनला निखिल जाधव. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पावसाळी रबर हंगामामध्ये नेहमी चर्चेत असणारा खेळाडू, अनेक स्पर्धेमध्ये आयकॉनिक खेळाडू म्हणून चांगला खेळ राहिला. या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खुल्या गटाचं क्रिकेट आणि मोठा अनुभव असणारा हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला राहिला. विजय पावले यांचा बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुरू आहे. ज्या प्रकारे 32 11 टॉस जिंकला आणि टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय. धावसंख्या 7-0 गडी बाद. या बॉलवरती निखिल जाधवने चांगला स्ट्रोक केलाय. बॉल सीमारेषे पलीकडे. निखिल जाधव ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. छोट्या उसळीचा बॉल होता आणि त्याला चांगल्या प्रकारे पुल केलेला आहे आणि तो बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. निखिल जाधव यांच्या बॅटमधून आला हा मोठा तडाखा. उडाला 6 धावांचा भडाका आला या बॉलवरती षटकार. एकूण तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. 13 बनलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक एक षटकार आलाय. परंतु एका बाजूला 32 शिराळ 11 हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 2 षटकार या षटकामध्ये आलेत. स्ट्रायकर गोलंदाजावरती 2 षटकार लगावलेत. एकीकडे स्वप्नील शिंदे लाले यांच्या बॅटमधून एक षटकार आला तर निखिल जाधव यांच्या बॅटमधून देखील एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल विजय पावले तयार. फुल टॉस बॉल त्याच्यावरती दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 22 यार्ड क्रिकेट कार्निवलचा धमाकेदार षटकार. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉसला अगदी चांगला योग्य न्याय दिलेला आहे. निखिल जाधव नाव घोडे पारुड गाव. फुलटॉस बॉल मेजवानीवरती मारला ताव आणि निखिल जाधव खाऊन गेला या बॉलवरती भाव. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी आणखीन एक केला ब्लास्ट. फुलटॉस होता आणि फुलटॉसला योग्य न्याय दिला. बॉल सरळ पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमने पहिल्याच ओव्हरमध्ये धावा कुठल्या 19 बिनगडी बाद. निखिल जाधव 3 बॉलच्या पाठीमागे 12 वरती बॅटिंग करतायत. स्वप्नील शिंदे लाल्या 3 बॉल खेळले 7 वरती बॅटिंग करतायत. 19 धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या. विजय पावले गोलंदाजी करत असताना पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या संघाच्या माध्यमातून, कारण की दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये असताना 19 धाबा धावपलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी मांगले गावचा आणखी एक खेळाडू ओमकार पाटील दाखल होत आहेत.
ओमकार पाटील गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2. विजय पावले यांच्या षटकामध्ये 19 धाबा कुठल्या गेल्या. चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. निखिल जाधव, स्वप्नील शिंदे लाल्या स्ट्रायकर येईल. आता दुसऱ्या षटकामध्ये ओमकारच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी स्वप्नील शिंदे तयार होतोय. षटक क्रमांक 2 ओमकार पाटील. यावेळेस ओमकार पाटीलचा बॉल ऑन साइडला टोलवला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे फंबल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन माने यांच्याकडून होते चुके. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय तो चौकार. अडवण्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. सर्व 4 धावांसाठी पहिल्याच बॉलचा समाचार घेतला. ओव्हर नंबर 2च्या पहिल्या बॉलचं स्वागत केले चौकाराने. गोलंदाजी मार्गवरती मांगलेगावचे ओमकार पाटील तयार. सायकर एंडला स्वप्नील शिंदे लाल्या. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलवरती आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय सीमारेषे पलीकडे. स्वप्नील शिंदे लाल्या सेट ऑन फायर. आणखीन एक दमदार षटकार. एक्स्ट्रा कव्हरला काय फटका खेळलेला आहे. सरळ बॅटने बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. नजाकत होती, कलात्मकता होती. या बॉलची उडान टीमसाठी होता स्वप्नील शिंदे लाल्या यांचा. 6चा लगान बॉल सीमारेषा पार. याही बॉलवरती आलाय षटकार. याही वेळेस आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल हंगामामध्ये ज्या खेळाडूची चर्चा सध्या महाबळेश्वर परिसरामध्ये होते तो खेळाडू दहाडतोय. आणखीन एक दमदार बॅक टू बॅक षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना सलग मारला परंतु फटका अलग होता आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. सरळ 6 धावांसाठी धुडगूस घातला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना स्वप्नील शिंदे लाल्या यांनी काय बॅटिंग केली. या ओव्हरमध्ये आक्रमण केलंय. बॅटिंग करताना याच ओव्हरमध्ये आतापर्यंत कुठलेला धाबा आहे. 16 कमबॅक करावा लागेल. ओमकार पाटील यांच्याकडे ती धमक आहे. षटकातला 4था बॉल. हा बॉल थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. हेडमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये बॉल अडवला गेलाय. एक सिंगल आले आणि बऱ्याच कालावधीनंतर षटकार चौकारांचा पाऊस पडत होता आणि तदनंतर मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. निश्चित आता मोठ्या फटक्यांचा पाऊस थांबला असंच म्हणावं लागेल आणि वाईड यॉर्करचा प्रयत्न केला ओमकार पाटील यांनी आणि हा बॉल चांगला होता. म्हणजे असेच बॉल टाकावे लागतील. बरे प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे टाकावा लागेल. तुमच्या गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ते करावं लागेल आणि तो वाईड यॉर्करचा प्रयत्न केला आणि शरीरापासून दूर ठेवला. सिंगल मिळाली. ओमकार पाटील पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस निखिल जाधवच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न परंतु निखिल जाधव थांबत नाहीये. निखिल जाधवच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट येताना पाहायला मिळतोय. षटकार. या बॉलवरती चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल चांगल्या दाटणीचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम बॅटिंग करताना ही धावसंख्या आतापर्यंत उभारलेली आहे. त्याचबरोबर काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. डोंबिवली 40+ लेजंड खेळाडू आणि ओपनचं क्रिकेट खेळणारे सेक्सी बॉबी या नावाने क्रिकेटच्या पटलावरती ज्यांची नावलौकिकता आहे त्यांचं आगमन आहे. पोलीस दलातील अजय जाधव यांचं आगमन आहे. अवधूत पाचपुते या सर्वांचं आपण स्वागत करूया क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. निखिल जाधव 18 वरती बॅटिंग करतायत. स्वप्नील शिंदे लाल्या 24 वरती बॅटिंग करत आहेत. एकूण 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे जर या जोडीने या सरासरीने बॅटिंग केली
तर 105 धावा कमीत कमी धावफलकावरती लागतील याचा विचार 32 शिरा 11ला करावा लागेल, कारण अद्यापही विकेट मिळाली नाहीये आणि एका दुसरी विकेट मिळाली ना तर हा संघ पुन्हा एकदा पहिल्या डाबामध्ये मॅच मध्ये येऊ शकतो. नक्कीच चर्चा करायला हरकत नाही, कारण की कालचा दिवस जर तुम्ही पाहिला 20 यार्ड क्रिकेट कार्निवलचा तर 101 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले होते आणि ती धावसंख्या देखील चेसेबल आपल्याला पाहायला मिळाली आणि हा या खेळपट्टीचा इतिहास, या संपूर्ण स्पर्धेचा इतिहास राहिला आहे. गोलंदाजीसाठी चरण गावाचा पर्याय निवडला अनुज नाईकवडी, फिरकीचा जादूगार. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्या वतीने गावाच्या वतीने चांगलं क्रिकेट खेळलंय, गोलंदाजीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि चरण गावाला क्रिकेटच्या पटलावरती आणण्यासाठी अनुज नाईकवडेने क्रिकेटमध्ये भरपूर मेहनत घेतली आणि अनुज नाईकवडे सध्या षटक क्रमांक 3 मध्ये. सुरुवातीचे 2 गोलंदाज वेगवान होते आणि यावेळेस मात्र फिरकीचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय टीम 32 शिराळा 11 या टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 अनुज नाईकवडे आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती. स्वप्नील शिंदे लाल्या 7 बॉलच्या पाठीमागे 24 धावा. निखिल जाधव 5 बॉलच्या पाठीमागे 18 धावा. एक चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट या दोन्ही सलामीवीरांनी आपल्या टीमला देताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल स्वप्नील शिंदे लाल्यासाठी थोडेसे पाठीमागे गेले, चांगला स्ट्रोक केलाय समोरच्या दिशेत, आक्रमक स्ट्रोक स्वप्नील शिंदे लाल्याच्या बॅटमधून आलाय षटकार. दिशा दिली आणि बॉल पाठवला सीमारेषा पार सरळ 6 धावांसाठी. हा बॉल चांगला राहिलाय, वळण घेतलं या बॉलने आणि एक चिक्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपामध्ये ही धावफलकावरती लागली जाते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल. निश्चित लेग ब्रेकचा मारा इथे अनुज नाईकवडे यांनी केला, आपल्या बोटांमधली जादू आता दाखवायला सुरुवात केली आणि या अशाच बॉलसाठी हा खेळाडू ओळखला जातो. परंतु साई करेनला पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा राजा निखिल जाधव तयार. घोडे पारोड गाव आणि याच गावाचे हे खेळाडू. हाही बॉल चांगला राहिलाय. अनुज नाईकवडीचं कौतुक करेल. सुरुवात कशी झाली हे महत्वाचं नाहीये, त्यानंतर तुम्ही षटकामध्ये कशी कामगिरी करताय हे मात्र दाखवत असताना अनुज नाईकवडे सध्या चांगली गोलंदाजी करतोय. एक युवा टॅलेंट आहे शिरा तालुक्यातला आणि फिरकीचा हा गोलंदाज पुन्हा तयार. हाही बॉल चांगला राहिला अनुज नाईकवडीचा. निखिल जाधवला थांबवलंय. लागोपाठचे 2 बॉल डॉट बॉल ही मात्र 32 शिराळा 11 साठी, कारण की बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम चरण गाव आणि अनुज नाईकवडे यांच्या माध्यमातून केलं गेलंय. बॉल घराघर फिरवलेले आहेत, नियंत्रित गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती. हा बॉल अगदी लेग ब्रेक आहे देखील होता आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटला बरंच झाला, तदनंतर मात्र एक सिंगल आले निखिल जाधवच्या बॅटमधून. पण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये ज्या धावा येत होत्या त्या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम, कारण की आतापर्यंत अनुज नाईकवडीने 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा खर्च केल्यात. धावसंख्येचा वेग आता पूर्णपणे मंदावलाय, त्याचं कारण आहे अनुज नाईकवडे यांनी केलेली जबरदस्त आणि कमालीची गोलंदाजी. षटकातला शेवटचा बॉल बाकी, साई करेनला स्वप्नील शिंदे लाल्या तयार. हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला स्ट्रोक केलाय स्वप्नील शिंदे लाल्याच्या बॅटमधून. दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषे पलीकडे. मिळतील धावा 4, येतोय तो चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजाला करेल सुपर हिट आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये स्विच हिटचा फटका अंमलामध्ये आणला. स्वप्नील शिंदे लाल्या यांनी चांगली बॅटिंग केली, 10 बॉल खेळले, 35 रनी बनवल्या. अनुज नाईकवडे यांनी 6 बॉलमध्ये 12 धावा दिल्या. इकॉनॉमी चांगली राहिली, कारण ज्या प्रकारे पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीमने धावा खर्च केल्या होत्या. निखिल जाधव 19 वरती बॅटिंग करत आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि आता धावसंख्येचा वेग मंदावल्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी म्हणतोय की 90 पर्यंत हा संघ मजल मारेल. त्याचं कारण आहे चरणगावच्या अनुज नाईकवडे यांनी केलेली चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 21च्या सरासरीने धावा होत्या. आता गोलंदाजीसाठी एजाज कुरेशी येत आहेत, ऑल इंडिया आयकॉन. आणि जसे ऑल इंडिया आयकॉन गोलंदाजीसाठी आले निखिल जाधवच्या बॅटमधून आणखीन एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॉल सीमारेषे पलीकडे. मिळतील धावा 6. गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार आलाय
बॅटर निखिल जाधवच्या बॅटमधून. आसमानी टोला होता, रडार मध्ये बॉल आला, त्याला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. हीच ती महत्वाची जागा. या फटक्याची झलक आता वाढेल से काळेश्वरी 11 महाबळेश्वरचा धावफलक. हाई बॉल बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतो. एजाज कुरेशीच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. हे खेळाडू एकमेकांचे आमने सामने कित्येक वेळा आले असतील आणि एकमेकांची दुखती नस प्रत्येकाला माहिती. आणि जसे एजाज कुरेशी गोलंदाजीसाठी आले, निखिल जाधवने आपलं अस्त्र बाहेर काढलं आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला निखिल जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 मोठे ब्लास्ट निखिल जाधव यांच्या बॅटमधून होत आहेत. आता बॅटिंग मध्ये त्यांनी आपला गिअर बदललेला आहे. 31 वरती वैयक्तिक जाऊन पोहोचलेले आहेत. एजाज कुरेशी यांना आता कमबॅक करावं लागेल. ऑल इंडिया आयकॉन म्हणून 22 यार्ड क्रिकेट कार्निवल मध्ये 32 कडून खेळत आहेत. षटकातला तिसरा बॉल आहे. स्ट्रायकरिंगला निखिल जाधव तयार, ज्यांनी चांगली बॅटिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेली आहे. 31 वरती नॉट आउट आहेत. षटकातला तिसरा बॉल एजाज कुरेशी तयार होतील. एका बाजूला स्वप्नील शिंदे लाल्या, तेही 35 वरती बॅटिंग करतात. त्यांनी 10 बॉल खेळलेले आहेत. धावसंख्या 66 धावा बिनगडी बाद. षटकातले शेवटचे 4 बॉल अजूनही बाकी आहेत. सध्याचा करंट रन रेट आहे 19.80चा. म्हणजे या सरासर संघ आतापर्यंत बॅटिंग करतोय. बॉल क्रमांक 3 तिसरा बॉल. हा बॉल थोडासा बाहेर होता. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि बऱ्याच कालावधीनंतर चर्चा करत होते की सुरुवातीचे 20 बॉल हाताळले त्यावेळेस एकही अवांतर स्वरूपाची धाव नव्हती, परंतु 3.2 बॉलच्या नंतर एक अवांतर धाव आता काळेश्वरी 11 महाबळेश्वरच्या धावफलकावरती लागली जाते. ते चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते निखिल जाधवच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखी 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एजाज कुरेशी यांचा चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीच्या 3 बॉलवरती आक्रमण होत होते, परंतु या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली आहे. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 72 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. निश्चित या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 मोठे फटके, एक चौकार आलेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सायकलिंगला स्वप्नील शिंदे लाल्या बॅटिंगसाठी तयार. हा बॉल चांगला राहिलाय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. डॉट बॉल आलाय. आता मात्र 32 शिराळा 11 या टीमला डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळावे लागतील, कारण की धाव लागलाय 72. हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे बसलाय. स्वतः गोलंदाज बॉलचा पाठमोरा करतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली. दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 धावेनेशी टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 74 या आकड्यावरती. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 74 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा आता 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॅटिंग करताना आतापर्यंत आपण श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वरचा खेळ पाहिला, परंतु अद्यापही विकेट मिळाली नाहीये. एका बाजूला टीम 32 11 या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा जो काही निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयावरती या टीमला आता खरं उतरावं लागेल. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. दोन्ही खेळाडू अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. दोन्ही खेळाडूंना अर्धशतकाची चावल लागली असेल. पूर्ण कुणाचं होणार, कारण 6 बॉल बाकी आहेत. आवाज आपण देऊया. सेकंड मॅच, दुसरा सामना वीर मराठा वॉरियर्स बोरणे सातारा तालुका आणि त्यांच्या विरुद्ध ND पेशवाई 11 वाई अशी लढत होईल. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. नन्नी पिगीचा कौल इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी केला झाल्याच्या पण नोंद घ्या. वीर मराठा वॉरियर्स बोरणे सातारा तालुका आणि त्यांच्या विरोधामध्ये ND पेशवाई 11 वाई अशी यानंतरची होईल लढत. रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. इनिंग ब्रेक मध्ये 1 ओव्हर होईल टॉस. शेवटच्या ओव्हरला सुरुवात. शेवटच्या षटकामध्ये अमर मराठे आलेत. गाव करुंगली मराठेवाडी गावचे खेळाडू अनेक तालुका अपगटामध्ये संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळते. याही स्पर्धेमध्ये संघनायकाची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर मराठे शेवटच्या षटकामध्ये समोर स्ट्रायकर इनला निखिल जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा बॉल चांगला राहिला. अमर मराठेचा शेवटच्या षटकाची सुरुवात मात्र चांगली होताना पाहायला मिळते. डॉट बॉलने अमर मराठे तात्या यांनी सुरुवात केलेली आहे. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि सुरुवात देखील दमदार केली. निखिल जाधव सारख्या सेट बॅटरला बांधून ठेवलं. बॉल डॉट आला. 74 या आकड्यावरती धावसंख्या थांबले. शेवटचं षटक आता
टार्गेट सेट करण्यासाठी ते निखिल जाधव थांबायचं नाव घेत नाहीये. याही बॉलवरती आक्रमक दर्जाचा स्ट्रोक आलाय. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल फटका षटकार. निखिल जाधव वैयक्तिक 42 धावांवरती बॅटिंग करतोय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती निखिल जाधव खेळतो. यावेळेस आणखीन एक या बॉलला देखील पाठवलंय सीमारेषे पलीकडे. दमदार षटकार आलाय निखिल जाधवच्या बॅट मधून. मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव यांनी या बॉलला हुक केलेला आहे आणि या बॉलवरती 6 धावा बुक केले आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी वैयक्तिक बॅटिंग करताना 48 धावा त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक आणि आजच्या दिवसातलं पहिलं येईल का? निखिल जाधव अर्धशतकाच्या उंबरट्यावरती एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरती अमर मराठे ताप्या. बॉल क्रमांक 3. आजच्या दिवसातील पहिल्या अर्धशतकाची आपण चर्चा करत होतो. षटकार मारलाय घोडे पारुड गाव आणि घोडे पारुड गावचा सितारा. महाबळेश्वर तालुक्याचं नाव ज्याने क्रिकेटच्या पटलावरती गाजवलं असे खेळाडू निखिल जाधव यांचं अर्धशतक आजच्या दिवसामधील पहिलं आणि या संपूर्ण स्पर्धेमधील 6वं अर्धशतक निखिल जाधवच्या नावावरती हे आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक नोंदवलं गेलंय. 16 बॉलच्या पाठीमागे 54 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. निखिल जाधवने अप्रतिम बॅटिंग. 16 बॉल मध्ये 54 धावांचा खेळ केला. अरुणभाई कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्या या बहारदार खेळीसाठी. या स्पर्धेतलं 6वं अर्धशतक आलंय आणि डे क्रमांक 2चं पहिलं निखिल जाधव यांनी घातलंय मैदानाच्या आतमध्ये. धुडगूस धुमाकूळ केले धडाकेबाज आज बॅटिंग. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 92 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. त्याचबरोबर नयन सकपाळ यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. नियोजनाचा बादशाह असं ज्यांना संबोधलं जातं असे नयन सकपाळ यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया आयकॉन अनिकेत मोकल सायगाव पनवेल यांचं देखील शुभागमन. हा बॉल चांगला राहिलाय. कार्पेटच्या सहारे बॉल ट्रॅव्हल करतो. एक सिंगल तिथे आले. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या साह्याने आता धावफलक जाऊन पोहोचतोय तो 94 94 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे टार्गेट सेट करण्यासाठी. टीम 32 शिराळा 11 या टीमला किती धावांचं टार्गेट दिलं जाईल हे सांगणारा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील चांगला होता. एक धाव तर आले. दुसरीचा इथे प्रयत्न झाला. एक धाव खूप महत्वाचा आहे कारण की टार्गेट सेट करण्यासाठी हा शेवटचा बॉल हाताला होता. 2 धावा आल्या. 96 रन. प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या संघाने धावफलकावरती लगावल्या. 97 धावांचं लक्ष पहिल्याच मॅच मध्ये आता दिले गेले टीम 32 शिराळा 11 या टीमला. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि टॉस साठी आमच्या समेत नक्कीच जोडले जातील टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संतोषजी देसाई सर. थँक्यू सो मच. पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये सत्र क्रमांक 1 मध्ये श्री काळेश्वरी 11 टीम महाबळेश्वरने अप्रतिम बॅटिंग केले. सेकंड इनिंग काही वेळा तिकडे सुरू होईल. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. मुख्य व्यासपीठावरती सकाळच्या सत्रामध्ये आपण प्रेक्षणीय सामना पाहिला. 22 यार्ड टेनिस वाहिनीची संपूर्ण टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये डोंबिवली 40+ ची टीम आपण पाहिली. डोंबिवली 40+ टीम आपण पाहिलं तर 40+ ज्या टीम आहेत मुंबई आणि नवी मुंबईमध्ये एक नामांकित संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर हा प्रेक्षणीय सामना आणि या प्रेक्षणीय सामन्याची बाजी डोंबिवलीच्या 40+ टीमनी मारली आणि त्यातले काही नामवंत खेळाडू मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्या मान्य नामवंत खेळाडूंचा विशेष सन्मान आपण 22 यार्ड क्रिकेट कार्निवल स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती डोंबिवली 40+ चे लेजेंडरी क्रिकेटर आणि या 40+ चे मास्टर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रथमतः आपण बॉबी यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सेक्सी बॉबी या नावाने खरं पाहिलं तर डोंबिवली 40+ मध्ये चर्चेत असणारे नाव आहे. नवापाडा संघामध्ये त्यांना आपण नेहमी खेळताना पाहिलंय.
आपण सन्मानित करूया. बॉबी यांना सन्मानित आपण करत आहोत. डोंबिवली 40+ संघ खेळला आणि या संघामध्ये त्यांना आपण खेळताना पाहायला मिळालं. अगदी 40+ मधलं एक चर्चेतलं नाव आहे. त्यानंतर पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. महाराष्ट्र पोलीस आणि 40+ चे मास्टर खेळाडू अजयजी जाधव यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आणि या प्रमुख मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. महाराष्ट्र पोलीस अजयजी जाधव यांचा देखील एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. थँक्यू सो मच सर, आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात. पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अवधूत पाचपुते सर यांचा देखील एक विशेष सन्मान केला जातोय. डोंबिवली 40+ चे आणखी एक मास्टर खेळाडू आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर 40+ चे मास्टर खेळाडू मंगेशजी शिर्के यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मंगेशजी शिर्के या, आपला देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर आमचे 40+ चे मास्टर खेळाडू गणेशजी शिर्के यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चे आमचे मास्टर खेळाडू ज्यांनी प्रेक्षणीय सामना सकाळच्या सत्रामध्ये खेळला त्या सर्व 40+ च्या खेळाडूंचा आपण सन्मान करत आहोत. गणेशजी शिर्के यांचा देखील एक विशेष सन्मान आपण 22 यार्ड टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून करत आहोत. पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. अजित दळवी सर यांचा देखील एक विशेष सन्मान होईल. 40+ चे मास्टर खेळाडू अजित दळवी, आपला देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आणखी एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अजितजी दळवी या आपण. अजितजी दळवी यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मॉर्निंग ब्लास्टर या टीमचे खरं पाहिलं तर बॅकबोन आणि आधारस्तंभ ज्यांना म्हटलं जातं 40+ चे मास्टर खेळाडू अर्थात आमचे मार्गदर्शक रावसाहेब डुशिंग यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. 40+ चे आपल्या कोपरखेनीचे मास्टर खेळाडू आणि मॉर्निंग ब्लास्टर या टीमच्या आधारस्तंभ ज्यांना म्हटलं जातं रावसाहेब डुशिंग यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याचबरोबर सूरजदादा दनावडे यांचा देखील एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. सूरज दनावडे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सूरज दनावडे यांचा देखील एक विशेष सन्मान आपण करत आहोत. हे सर्व 40+ चे खेळाडू आहेत. आज सकाळच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये तुम्ही यांना सर्वांना खेळताना पाहिलं. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करत आहोत. टॉस आपण करणार आहोत आणि विनंती करूया, बॉबी यांना विनंती केली जाते. सर या आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. सामना क्रमांक 2 आहे. एका बाजूला टीम वीर मराठा ओरिएस बोर्ने टीम आणि दुसऱ्या बाजूला ND पेशवाई 11. एका बाजूला संदीप कदम यांना तुम्ही पाहताय, दुसऱ्या बाजूला विशाल चोरगे यांना पाहताय, एका बाजूला अनिकेत मोकल ऑल इंडिया आयकॉन खेळताना पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला ओम पांडे ऑल इंडिया आयकॉन खेळताना पाहायला मिळतील. टॉस कॉल कोण देईल? ओके, वीर मराठा ओरिएस बोर्ने टीम कडून कॉल दिला जाईल. टेल हा कॉल आहे आणि इट इज अ टेल. टॉस जिंकलाय, महत्वाचा तो निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिलं, कारण की पाऊस नाही आहे आणि म्हणजे स्कोअर चेसेबल आहे. 100 रन केला तरी चेस होतोय, त्यामुळं आम्ही पहिलं बॉलिंग करू. आणि आयोजकांचा धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला गेल्या वर्षीच एंट्री झाली आमची कन्फर्म पहिल्यांदा. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय, अधिकचे काही प्रश्न विचारणार नाहीये. मित्रांनो, टॉस झालाय आणि टॉस मध्ये वीर मराठा ओरिएस बोर्ने टीमनी टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहा, स्पर्धा खेळाडूंसाठी आहे, स्पर्धा आपल्या तालुक्यांसाठी आहे आणि प्रत्येक टीमला, प्रत्येक खेळाडूंना आम्ही विनंती करू की तुम्ही वेळेमध्ये या. धन्यवाद, थँक्यू सो मच. मॅच सुरुवात पहिलाच बॉल रिलीव्हर केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत आणि पहिला बॉल चांगल्या रीतीने टाकलेला आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल आली आहे. अलिबागचे खेळाडू अक्षय पाटील मोन्या पहिला बॉल आणि
बत्तीस शिराळा टीमच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर दोन्ही आयकॉनिक खेळाडू एका बाजूला मंगलेगावची आणि पुणे इंदापूरची खेळाडू जर पाहिले तर इजाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळत आहे. डावकुरे आताचे आक्रमक फलंदाज अनेक स्पर्धा आपल्या डावकुरे आतावरती ज्यांनी गाजवल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अक्षय पाटील मोन्या यांनी बांधून ठेवलेला आहे बॅटिंग करताना एजाज कुरेशी यांना. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर ओसी घेतले, बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आला आणि धाव फलकावरती धावा लागतात फक्त एक. चांगली गोलंदाजी अक्षय पाटील ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत आहेत. बॉल क्रमांक 3. यावेळेला आता एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला दिशा दिलेली आहे आणि एक बॉल गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या डावातला पहिला चौकार एजाज कुरेशी यांच्या बॅटमधून. आक्रमक सुरुवात आता दुसऱ्या डावामध्ये करायला सुरुवात केली एजाज कुरेशी यांनी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करणारा चौकार आलाय एजाज कुरेशी यांच्या बॅटमधून. आता बॅटिंग करताना धावफलकावरील धावा आहेत 5 धावा. षटक क्रमांक 1 बॉल क्रमांक 4 पुन्हा एकदा अक्षय पाटील मोन्या. अलिबाग गोलंदाजी मार्ग तयार. एका बाजूला पुणे इंदापूरचे ऑल इंडिया आयकॉन एजाज कुरेशी स्ट्रायकर एंडला. याही बॉलवरती प्रहार चांगल्याच प्रकारे केलेला आहे. ऑफ ड्राईव्हचा असणारा फटका. सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवरती तत्परतेने चालवलेला आहे. बघता बघता 2 धावा बॉलच्या पाठीमागे सहजतेने या जोडीने पूर्ण केल्या. अक्षय पाटील मोन्याच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. एक चौकार जरूर आला, परंतु तदनंतर हा खुला टाकलेला बॉल त्याच्यावरती एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये विजय पावले एजाज कुरेशी. कित्येक वर्ष या दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटचं कारकीर्द गाजवले. आता हा बॉल उजव्या स्टीच्या बाहेर ठेवला आणि पंचांनी पाहिलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये नव्हता, त्यामुळे हा बॉल वाईड आणि तो पुन्हा टाकावा लागेल. अवांतर स्वरूपाची धाव. पहिल्या धावाची चर्चा केली तर तिसऱ्या षटकानंतर एक अवांतर स्वरूपाची धाव आली होती, परंतु या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये यावेळेला आणखीन त्याच प्रकारचा प्रयत्न केलाय की आणि हो, आणि पंचांनी पुन्हा एकदा सांगितलं की हा त्याच प्रकारचा बॉल आणि तो पुन्हा एकदा टाकावा लागेल. बॉलला थोडस बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर मारा करण्याचा प्रयत्न केला जातो. अक्षय पाटील मोन्याच्या माध्यमातून धावफलकावरती 9 धावा. षटकातला 5वा बॉल होता, त्याला लॉंग ऑफला खेळलेला आहे. सिंगल एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट केलंय. धावसंख्या 9 आहे. शेवटचा बॉल. 5 बॉलच्या पाठीमागे 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एजाज कुरेशी 4 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 7 रन आल्यात. विजय पावले ज्यांनी पहिला बॉल फेस करत असताना एक सिंगल त्यांच्या बॅटमधून आले. आता या षटकाचा शेवटचा बॉल. यावेळेला बॉल आकाशाला गवसणी घालतोय. निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक या बॉलवरती विजय पावले यांच्या बॅटमधून आला फटका. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. थँक्यू सो मच. आपण मुख्य व्यासपीठावरती आता इथून पुढे प्रेक्षणीय जो सामना सकाळच्या सत्रामध्ये झाला त्या सामन्याची ट्रॉफी आपण विजेत्या संघाला या ठिकाणी देत आहोत. आणि हा सामना अप्रतिम राहिला, दर्जेदार आणि दमदार सामना राहिला. मॉर्निंग ब्लास्टर टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये डोंबिवली 40+ संघ खेळत असताना डोंबिवली 40+ या संघाने हा सामना जिंकलाय. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतो tenniscricket.in चे पहिले कॅमेरामॅन नयन सकपाळ यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी डोंबिवली 40+ या संघाला आपण देणार आहोत. त्याचबरोबर मी सचिनजी शिंदे यांना देखील विनंती करतो, आपण देखील जॉईन व्हा. ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत, कारण पहिला सामना जो सकाळच्या सत्रामध्ये झाला डोंबिवली 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये मॉर्निंग ब्लास्टर टीम. विजेत्या संघाला आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती ट्रॉफी देत आहोत. डोंबिवली 40+ या संघाने हा सामना जिंकला आणि ही ट्रॉफी आपण नयन सकपाळ त्याचबरोबर सचिनजी शिंदे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण यांना देत आहोत. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन डोंबिवली 40+ संघ. अप्रतिम खेळ तुमचा सकाळच्या सत्रामध्ये राहिला. वेल प्लेड. आणि पुन्हा एकदा 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून तुमचं मनापासून आभार. पुढील वर्षी देखील आपला सामना नक्की या स्पर्धेमध्ये खेळवला जाईल. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
धावसंख्या 16 आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना आतापर्यंत ही धावसंख्या उभारलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी कुरोशी गावचा मयूर शिंदे गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी सायकर एंडला पुणे इंदापूरचे ऑल इंडिया आयकॉन एजाज कुरेशी 7 वरती बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिला बॉल निघाला मयूर शिंदे. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळाली. क्रॉस अँगल गोलंदाजीसाठी जाणले जातात मयूर शिंदे. कित्येक स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा आयकॉन म्हणून देखील खेळ चांगला राहिला. मयूर शिंदेचा एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून देखील ख्याती असणारे खेळाडू मयूर शिंदे गोलंदाजीवरती. त्याचबरोबर आयुष पाटील घनसोलीगाव समालोचक त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर 32 शिराळा तालुक्यातील नामवंत खेळाडू मयूर पनाळकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील करूया शब्द सुन्नाने सहर्ष असं स्वागत. आता यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेरचा टाकलेला बॉल मयूर शिंदे यांनी आता आपली कमाल दाखवायला सुरुवात केलेली आहे. आपली गुणवत्ता सिद्ध केली या बॉलच्या पाठीमागे आणि विजय पावले यांना बांधून ठेवणारा बॉल इथे डॉट आलाय. अचानक पुन्हा एकदा मयूर शिंदे दाखल होत आहेत. हा बॉल चांगला राहिला. विजय पावले यांच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक आलाय. आता हल्ला बॉल करायला सुरुवात केली आहे. विजय पावले ब्रँडेड स्ट्रोक षटकार येते. विजय पावले यांचा धूमधडाका सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. गुडघा वाकवला, एक पाय बाहेर काढला, बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 5 षटकार मारणाऱ्या खेळाडूला 555 रुपयाचं पारितोषिक आहे दीपक द साळुंके यांच्या माध्यमातून. ही पारितोषिकांची उधळण. षटकातला 4था बॉल मयूर शिंदे पुन्हा तयार. सायकरीनला विजय पावले. यावेळेला पायांवरती ठेवण्यात आलेला बॉल. लॉंगॉनचे खेळाडू बॉलवरती जातील तत्परतेने. 2 धावा बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळत आहेत. मयूर शिंदे यांचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पायावरती आदळणारा बॉल होता, परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर बॅटला बरंच झाला. त्यानंतर एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना पहिल्या धावाच्या तुलनेमध्ये दुसऱ्या धावामध्ये टीम 32 शिराळा 11ची धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचे 2 मुलं अजूनही बाकी आहे. सायकरीनला विजय पावले बॅटिंग करतात आणि ही जमिनीची बाजू आहे. कर्णधारांची बॅट तळपली आहे. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही, थोडासा पुढे सोडला, बॉल आला तो डॉट. चांगली बॉलिंग. एकीकडे जर पाहिलं तर विजय पावले यांच्याकडे खुल्या गटाचा भरपूर अनुभव, परंतु त्यांच्या अगेन्स्ट स्लोअर पद्धतीचा बॉल हातायला अगदी फिंगर रोल केले. बॉलची गती थोडीशी बॅक ऑफ द हँड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मयूर शिंदे यांची आणि तदनंतर हा येतो बॉल डॉट. असं काही या खेळाडूने या बॉलचं कौशल्य आत्मसात केलंय ना, त्याच प्रकारचा बॉल टाकला. हा बॉल पाठीमागून सोडला जातो आणि तोच बॉल टाकला बॅक ऑफ द हँड. षटकातला शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला पाठवलं. सीमारेषेच्या पलीकडे मेजवानीवरती मारलाय ताव. कोणत्याही खेळाडूकडे बॉलला अडवण्याचा नव्हता. वाव, विजय पावले खाऊन गेले भाव. या बॉलवरती आला षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 31-31. षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकानंतर दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा केली जाते, कारण की एक मोठं टार्गेट 97 धावांचं टार्गेट येणार. आता 18 बॉलमध्ये 66 धावांची गरज आहे. विजय पावले घेत आहेत 7 बॉलच्या पाठीमागे 21 वरती. एजाज कुरेशी 5 बॉलच्या पाठीमागे 8 वरती घेत आहेत. चांगली गोलंदाजी सध्या तरी टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता 18 बॉलच्या पाठीमागे 66 धावांची गरज. आता टार्गेट थोडंसं मोठं आहे. बॅटिंग करत असताना आता टीम 32 शिराळा 11ला इथून पुढे बॅटिंगचा गिअर चेंज करावा लागेल.
2 षटकामध्ये 31 धावा आल्या. आता इथून पुढे षटकार चौकारांची बरसात करावी लागेल, कारण की 97 धावांचं एक मोठं टार्गेट सेट केले प्रथम बॅटिंग करत असताना टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमने. तर निश्चित आता योग्य ड्रायव्हर कोणता जो योग्य वेळी योग्य गिअर बदलतो आणि इथे आता तो गिअर बदलावा लागेल 32-11 सलगचे 5 जर षटकार तुम्ही मारले तर श्रेया पोर्टचे टीम ओनर दीपक साळुंके यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे पारितोषिकांची उधळण तुम्हाला क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. ओव्हर नंबर 3 साठी आता गोलंदाजी मार्गवरती रेणुशी गावाचा पर्याय निवडलेला आहे. तालुका महाबळेश्वर, गाव रेणुशी, समीर शेलार. रेणुशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंग मध्ये पुणे इंदापूरचे ऑल इंडिया आयकॉन एजाज कुरेशी 5 बॉल खेळलेले आहेत, 8 वरती बॅटिंग करतायत. निश्चित आज सूर गवसणं फार महत्वाचं आहे. ज्या प्रकारे त्यांचे टेनिसच्या पटलावरती नावलौकिकता आहे त्या प्रकारचा खेळ आज सादर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. एका बाजूला समीर शेलार, यांच्याकडे गुणवत्ता चांगली एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून रेणुशी टीम कडून सातत्याने खेळतात. षटक क्रमांक 3 साठी आलेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर डावखुरे हाताचे ऑलराऊंडर खेळाडू आक्रमक फलंदाज एजाज कुरेशी. स्ट्रायकरला तयार. 18 बॉल 66 ची गरज. आपटलेला बॉल एका हाताने 1 हँडेड फटका. बॉल निघाला आता सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत एजाज कुरेशी, इंदापूर आहे त्यांचं गाव. षटकार. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये विजय पावले आक्रमक दर्जाची फटके खेळत होते. आता एजाज कुरेशी याने देखील आपले इरादे स्पष्ट करणारा षटकार केला. 1 हँडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एका हातामधील ताकद काय असते हे मात्र दाखवले एजाज कुरेशी यांनी. चांगली बॅटिंग. आता एजाज कुरेशी यांना सूर गवसला असं म्हणलं काही हरकत नाहीये. बॉलच्या पाठीमागे समीर शेलर पुन्हा तयार. कमबॅक करावा लागेल. या ओव्हरमध्ये पहिला बॉल मागणा आहे. षटकातला दुसरा बॉल. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का नाही. बॉलला फील्ड करतील. पाठीमागे थांबले. दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवरती चालवलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. 2 धावा या धावफलकावरती आपल्याला ऍड केल्या जातील. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. फटका तितकासा प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. नो मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना विजय पावले थोडेसे थांबले. तदनंतर मात्र ही दुहेरी धाव त्यांनी घेतली आणि संघाची धावसंख्या 39. एजाज कुरेशीचा मोठा टोला सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. त्यांच्या नावाचा बोलबाला बॉल सीमारेषा पार. षटकार. षटकाराला आता एजाज कुरेशी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला सुरुवात झाली. ज्याने कित्येक क्रिकेटच्या स्पर्धा, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं नाव आज संपूर्ण भारतभर ज्या खेळून आपल्या बॅटिंगच्या जोरावरती निर्माण केले असे खेळाडू एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घालतायत षटकारांचा. काय धडाकेबाज खेळ केलेला आहे. बॅटिंग करताना एजाज कुरेशी यांना सुरुवातीला सूर गवसत नव्हता. संयमाने बॅटिंग करत राहिले आणि अखेरकार ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आणि ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवायला सुरुवात केली. षटकातला 4था बॉल आहे. समीर शेलार यांच्याकडे ती प्रतिभा आहे, ती गुणवत्ता आहे आणि त्याच प्रकारचं कमबॅक आता करावं लागेल. पुढे सोडलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. अंपायर क्वालिटीचं वाईड बॉल टाकावा लागेल पुन्हा. हा बॉल थोडासा बराचसा बाहेर होता आणि तदनंतर हा बॉल सोडून दिलाय. या बॉलवरती कोणताही मोठा फटका खेळायचा इरादा या ठिकाणी होता, परंतु तो थांबवला शेवटच्या क्षणाला. हा बॉल अवांतर स्वरूपाचा एक्स्ट्रा रन येते. आई बॉल पुन्हा एकदा तोच प्रयत्न. प्रेशर, दडपण, बॉल आणखीन एक वाईड. पहिल्या 3 बॉलवरती जे आक्रमण केले गेले टीम 32-11 या टीमचे आयकॉनिक खेळाडू एजाज कुरेशी यांच्या माध्यमातून. तदनंतर मात्र गोलंदाजावरती कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळते आणि याच प्रेशर मधून 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. फुल टॉस बॉल. प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकले नाही. बॅटची कडा घेऊन बॉल चालत थर्डमॅनला. खेळाडू फाईन लेगच्या बॉलवरती येतील तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे 32-11 धावा मिळतील तब्बल 2. 2 धावाला विजय पावले यांचं कौतुक करून, कारण की ज्या पद्धतीने त्यांनी दुसरी धाव चपळाईने घेतली. संघासाठी एक धाव किती महत्वाची आहे हे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2.4 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. एजाज कुरेशी 9 बॉलच्या पाठीमागे 24 धावा आणि विजय पावले 7 बॉलच्या पाठीमागे 21 धावा. षटकातला 5वा बॉल.
हाय फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची कहाणी एजाज कुरेशी यांचा फटका आहे तुफानी आणि एजाज कुरेशी नावाची मैदानाच्या आत में सुनामी बॉल सीमारेषा पार षटकार 55 धावा धावफलकावरती लागले गेल्या काय बॅटिंग सध्या 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग सुरू आहे एजाज कुरेशी यांची. सुरुवातीला संयम दाखवला परंतु तुम्ही ज्यावेळेस नावलौकिक कमवता कधी संयम कधी आक्रमण दाखवलं पाहिजे हे मात्र अशा खेळाडूंच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते एजाज कुरेशी यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल तोही एका हाताने वळवला डीप स्क्वेअर लेगला खेळाडू बॉलच्या खाली लांबी पडली कमी एजाज कुरेशी यांना यावं लागेल माघारी. धक्का क्रमांक पहिला 32 शिराळा 11 ला 55 वरती 1. एजाज कुरेशी काहीशी नाराज या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल कारण की बॉल ज्या पद्धतीने त्याला अपेक्षित होता तशा पद्धतीने ट्रॅव्हल होऊ शकला नाही. आश्चर्यचकित झाले आणि बॉलने जास्त उंची घातल्यामुळे अंतर पार करू शकले नाही आणि क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल टिपला. विकेट किपरकडे पाहिलं निखिल जाधव यांनी स्माइल दिली कारण की बॉल ज्या पद्धतीने ट्रॅव्हल होणं अपेक्षित होतं एजाज कुरेशी यांना ते होऊ शकलं नाही. 32 शिराळा 11 ला लागलाय मोठा धक्का एजाज कुरेशी माघारी. निश्चित एजाज कुरेश यांनी ज्या प्रकारे हा फटका खेळला ना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर तुम्ही पाहिले असतील ना तर ते थोड्या वेळासाठी अचंबित राहिले कारण ज्या प्रकारचा फटका खेळला होता त्यांना विश्वास होता की या बॉलवरती 6 धावा येतील परंतु एलिव्हेशन जास्तीचं राहिलं लांबी कमी पडली आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने टिपले. अचंबित राहिले आपल्या फटक्यावरती की हा बॉल सीमा पार जाऊ शकला नाही. विकेटचं पतन झालं खेळाडू बाद होतोय. श्री काळेश्वरी 11 ला पहिलं सुयश. आता नवीन क्रमांक 3 साठी 32 शिराळा 11 या टीमच्या माध्यमातून फलंदाज दाखल होत आहेत. दीपक कांबळे वाकोटे गावचे खेळाडू दाखल होत आहेत. मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात आणि इथून पुढे याच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आता टीम 32 शिराळाला. करंट रन रेट जर पाहिला तर 18.33 आणि आता 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज अर्थातच 21चा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. विजय पावले 7 बॉलच्या पाठीमागे 21 धावा. आता दीपक कांबळे यांना साथ द्यावी लागेल कारण की 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. 2 षटकामध्ये सुरुवातीला धावसंख्या कमी होती परंतु तदनंतर जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये एजाज कुरेशी यांनी समीर शिलार यांच्या गोलंदाजीवरती जे आक्रमण केलं तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या. संघ पोचला टीम 32 शिराळा 11 55 या आकड्यावरती. आता 12 बॉल आणि 42 धावांची गरज आहे विजयासाठी. म्हणजे इथून पुढे प्रतिओव्हरच्या पाठीमागे महाराज 21 धावा तरी बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्गवरती महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावचा डावकुरे हाताचा एक वेगवान गोलंदाज प्रतीक सकपाळला गोलंदाजी मार्गवरती बोलवलेला आहे. ओव्हर नंबर 4 साठी 12 बॉल 42 ची गरज आहे. एका बाजूला ISPL मध्ये कॅप्टन म्हणून माझी मुंबईकडून खेळणारे सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचे विजय पावले यांनी ठोकलाय. 7 बॉलच्या पाठीमागे 21 बनवलेले आहेत. आज मॅच फिनिश कोण करणार. मैदानाच्या आतमध्ये दीपक कांबळे बॅटिंगसाठी मिडल ऑर्डर मध्ये आलेले आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. हा पहिला बॉल डावकुरे हाताचा प्रतीक सकपाळ. हो चांगला बॉल टाकलाय. विजय पावले यांना जगडून ठेवतोय बांधून ठेवतोय बॉल डॉट. प्रतीक सकपाळचं कौतुक करेन कारण की विजय पावले जे अनेक स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत असताना त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. हाई बॉल चांगला होता. या बॉलवरती जास्तीच्या धावा इथे विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होते. टीम 32 शिराळा 11 या टीमला आणखी एक धक्का लागलाय. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे. ज्या प्रकारे खेळायला गेले प्लेड ऑन झाले निश्चित इथे पहा ज्या प्रकारे हिट विकेट बॅटर आउट होत आहेत म्हणजे अगदी यष्ट्यांच्या जवळून जाऊन स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज हिट विकेट आउट. धक्का क्रमांक लागला तो आता दुसरा 32 शिराळा 11 या टीमला. विजय पावले आउट होऊन माघारी गेले. स्ट्रायकर जोडी आता कोसळलेली आहे. आता मिडल ऑर्डर वरती फार मोठा दारोमदार आहे. या मॅच मध्ये त्यांना चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये मानेवाडीचे सचिन माने बॅटिंगसाठी येत आहेत आणि रबर बॉल क्रिकेट नेहमीच ते चांगलं खेळतात प्रत्येक हंगामाला. अशा खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवलेलं आहे. जबाबदारीचं ओझं फार मोठं आहे आणि ती जबाबदारी या मॅचची घ्यावी लागेल. समीकरण एकदा आपण सांगूया येणाऱ्या 10 बॉल मध्ये विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत धावा त्या 42च आहेत. म्हणजे इथून पुढे आता मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं. ओ इथे प्रतीक सकपाळचा बोलबाला आणखीन एक बॉल डॉट. दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळतो टीम 32 शिराळा 11 या टीमकडे कारण की एजाज कुरेशी बाद झाले. तदनंतर चौथ्या षटकामध्ये
प्लेड ऑन झाले विजय पावले आणि तदनंतर हा बॉल जर पाहिला तर अवांतर स्वरूपाचा आणि या षटकामध्ये बऱ्याच कालावधीनंतर आलेली अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या 56 या आकड्यावरती. आता इथून पुढे 41 ची गरज आहे या मॅच मध्ये येणारी बॉल न वाईट. सचिन माने यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतात आणि मारावे लागतील आज मैदानाच्या आतमध्ये. आज हिरो बनण्याची संधी पुन्हा एकदा सचिन माने. शरीरापासून दूर ठेवलेला आहे, पंचांनी पुन्हा हेरलं, खेळण्याच्या आवाक्यामध्ये नव्हता. प्रतीक सकपाळचा हा बॉल वाईट. अगदी जागेवरून खेळत होते परंतु हा बॉल बराचसा बाहेर हाताळला प्रतीक सकपाळ यांनी. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या आता 57 या आकड्यावरती. सचिन माने यांना आपल्या नावाला साजेसा खेळ आज करावा लागेल, कारण की अडचणीमध्ये आधार बनवू नका तर स्वतःला भक्कम बनवा आणि भक्कम फलंदाजी इथून पुढे करावी लागेल टीम 32 शिराळ्यासाठी. याही बॉलची लाईन मिस करून बसलेली आहेत. आता हा बॉल योग्य टप्प्यावरती टाकलाय, योग्य दिशेने टाकलाय बॉल. डॉट. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक सकपाळ यांची गोलंदाजी जर पाहिली तर आतापर्यंत बॅटने एकही धाव त्याने दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी, की युवा गोलंदाज, यंग टॅलेंटेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमच्या माध्यमातून. अनेकदा टेनिस बॉलला वेगवान गोलंदाजी करतो परंतु इथे स्पिन गोलंदाजी करतायत. यावेळेला जागेवरतून असा फटका खेळलेला आहे. खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफला, तिथे बॉल स्टॉप केलेला आहे. सिंगल धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे आणि दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. रिदम ब्रेक केलेला आहे 32 शिराळा 11चा बॅटिंगचा. खास करून जो संघ अगदी सुसाट सुटला होता ना, त्या धावसंख्येचा हँडब्रेक ओढला प्रतीक सकपाळने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकामध्ये धावसंख्या थोडीशी कमी होती. तिसऱ्या षटकामध्ये पिकअप घेतला होता परंतु चौथ्या षटकामध्ये जसे प्रतीक सकपाळ गोलंदाजीसाठी आले तदनंतर त्यांनी तो पिकअप कुठेतरी कमी केला. धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावला, थांबवलं. हाई बॉल चांगला राहिला. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 59 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 6 बॉल 38 धावांची गरज. जवळपास या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केले श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या संघाने. आता जवळजवळ हा सामना आता 32 शिराळा 11ला नशिबाच्या भरोशावरती आहे परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. अनिकेत यांना आपण पाहत आहोत 22 या क्रिकेट वाहिनीचे कॅमेरामन आहेत आणि ते आता आपल्या निश्चित स्थानी चाललेले आहेत कॅमेरावर करण्यासाठी आणि त्यांनाच टिपलेलं आहे. म्हणजे हे जे काही पडद्याच्या पाठीमागे या वाहिनीच्या पाठीमागे काम करणारी मंडळी आहे आणि त्यांनाच इथे कॅमेरामनने टिपलेलं आहे. ते स्वतः कॅमेरामन आहेत आणि कॅमेरामनने एका कॅमेरामनला टिपलेलं आहे. आणि आपण अनिकेत शिलारला पाहत आहोत. बॉलर तयार. 6 बॉल आणि 38 ची गरज. यश मोरे गोलंदाजी मार्गवरती, गाव हातलोट. हा बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दीपक कांबळे यांचा वार. षटकार. दीपक कांबळे मिडल ऑर्डर मध्ये आणि चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक भेटला नव्हता परंतु शेवटच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आक्रमण केल्याने याच मोठ्या फटक्यासाठी जाणले जातात. परंतु तुमच्याकडे क्षमता असून चालत नाहीये तर तुम्हाला संधी देखील प्राप्त व्हावी लागते आणि ती संधी जशी मिळाली तदनंतर मात्र आपली क्षमता इथे सिद्ध केली आहे दीपक कांबळे यांनी. हा षटकार लगावलाय. वैयक्तिक त्यांनी पहिलाच बॉल खेळला आणि तो पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. दीपक कांबळे हार मानायला तयार नाहीये. वाकुर्डे गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता उजव्या स्टिकच्या बाहेर ठेवलेला कमी गतीचा बॉल. डॉट आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर यश मोरे यांनी आत्मविश्वास पूर्ण हा बॉल हाताळला आणि या बॉलवरती मोठा फटका खेळू शकले नाही. अचंबित झाले दीपक कांबळे. हा बॉल आला डॉट बॉल. याही बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक बॉल डॉट येते. चला तयार राहा. यानंतरची मॅच आहे एनडी पेशवाई 11 वाई आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे वीर मराठा वॉरियर्स बोरणे सातारा तालुका. आपण तयार राहा. दोन्ही संघांना विनंती करूया, टीमला विनंती करूया की आपण तयारी करा मॅचची. जसा शेवटचा बॉल पडेल तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, याची आपण नोंद घ्या. हाई बॉल ऑन साइडला वळवलाय आणि हाई बॉल आकाशाला गवसणी घालत निघाला. सीमारेषेच्या पलीकडे समीकरणामधलं अंतर कमी करणारा स्ट्रोक. षटकार. आता दीपक कांबळे यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. चौथ्या षटकामध्ये जो धावसंख्येला ब्रेक लागला तदनंतर मात्र कुठेतरी दबाव वाढत राहिला टीम 32 शिराळा 11 या टीमवरती आणि आता औपचारिकता शिल्लक असताना दीपक कांबळे यांनी जी लढाई सुरू केली ती देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. आता हा बॉल उजव्या स्टिकच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अंपायरकडचं वाईड. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल हातलोडच्या यश मोरे यांना. आता आतापर्यंत या षटकामध्ये एकूण 13 धाबा आल्या. अजून देखील ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. आता 25 धाबांची अजून देखील गरज आहे. येणारे 2 बॉल आणि जवळपास
जर पाहिलं तर विजयाच्या उंबरट्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. टीम श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर फटका फसलाय. निखिल जाधव स्वतः यष्टी रक्षक बॉलच्या खाली आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम 32 शिराळा 11 या टीमला. आणि जवळजवळ हा सामना कंट्रोल केलेला आहे गोलंदाजी करताना श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमने. चला तयार राहा लगेच. वीर मराठा वॉरियर्स बोरने तुमची फिल्डिंग आहे, तुम्ही तयार राहा. एनडी पेशवाई 11 बॅटिंग ऑर्डर आपण तयार ठेवा ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया, कारण आजचा अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळेसाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे. 72 वरती 3. आता शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी, औपचारिकता बाकी. अनुज नायकवडी मैदानाच्या आतमध्ये आले आणि हा सामना संपला आणि डे क्रमांक 2चा पहिला सामना जिंकलाय श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर या टीमने. अभिनंदन. आणि पुढील एका मॅच साठी आपण देऊया, पुढच्या मॅच साठी 32 शिराळा 11 ला शुभेच्छा.